प्रॅक्टिस सेट 1.3 त्यातला 6 नंबर सुरू होता आपला. Which set of number could be the universal set for the sets given below? हे खाली दिलेले याचे युनिव्हर्सल सेट कोणते होतील असं विचारलेलं आपल्याला. ए सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5, बी सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7, सी सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12. हे आपण या लिसनिंग मेथडने लिहून घेतलं अशा पद्धतीने. ए बी सी हे सर्व होल नंबर, नॅचरल नंबर आणि इंटिजर नंबर आर युनिव्हर्सल. म्हणजे हे सगळे याच्यामध्ये याचे युनिव्हर्सल, या नंबरचे हे युनिव्हर्सल होते. होल नंबर, नॅचरल नंबर, इंटिजर नंबर. तसंच सेकंड नंबरचं मध्ये आहे सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4 अँड सेट ऑफ इव्हन स्क्वेअर नंबर. ते सुद्धा आपण इंटिजर्स नंबर 4, 8, 12, 16 आणि 4, 36, 64 हे सुद्धा इन्क्लूड आहेत होल नंबर, नॅचरल नंबर आणि इंटिजर नंबर. म्हणून हे युनिव्हर्सल, याचा युनिव्हर्सल होल नंबर, नॅचरल नंबर, इंटिजर नंबर होते. चलो 6 नंबर. 7 नंबर. Let all the students of class is an universal set. Let set A be the sets secure 50%, 50 or more marks in maths. 50 पेक्षा more percentage marks पडलेले आहेत तर त्याचा then write the complements of A, set A. And universal set, the let set A be the student of secure more marks आहेत. तर आपल्याला कॉम्प्लिमेंट्स काढण्यासाठी मोर झाले तर लेस लिहा लागेल. असं लिहिलं आपण. कॉम्प्लिमेंट्स ए सेट ऑफ स्टुडंट्स गेटिंग मार्क्स लेस दॅन 50% इन मॅथ्स. ओके, अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट झाला. ऑपरेशन ऑन सेट्स. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजे सेटचं जे काही कार्य आहे, कसं वर्क करते सेट, ते आपण याच्यामध्ये आता पाहणार आहे. सपोज ए अँड बी आर टू सेट्स. हे दोन सेट्स आहेत. द सेट्स ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स ऑफ ए अँड बी इज कॉल्ड द इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. इट इज डिनोटेड ॲज ए इंटरसेक्शन बी अँड रीड ॲज ए इंटरसेक्शन बी. असं लिहिलं की त्याला असं वाचायचं, रीड करायचं ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एक्स ऑब्लिक एक्स इन्क्लूड ए अँड एक्स ऑब्लिक इन्क्लूड बी. म्हणजे काय काय म्हटलेलं आहे त्यामध्ये इंटरसेक्शन मध्ये. सपोज ए अँड बी आर टू सेट्स, दोन आहेत. द सेट्स ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स ऑफ ए अँड बी इज कॉल्ड द इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. म्हणजे दोन्ही याच्यातले एलिमेंट्स कॉमन पाहिजे, त्याला म्हणतात इंटरसेक्शन ऑफ सेट. हे एक्झाम्पल्स दिलेले आहेत इथं. ए मध्ये 1, 3, 5, 7 आहेत. बी मध्ये 2, 3, 6, 8 आहे. लेट अस ड्रॉ वेन डायग्राम. द एलिमेंट्स 3 इज कॉमन इन सेट ए अँड बी. म्हणून ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 3. ते अशा पद्धतीनं दाखवतात, कारण की 3 याच्यामध्ये कॉमन आहे. आणि ते वेन डायग्राम ना आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. दोन आकृत्या काढल्या याच्यामध्ये ए अँड बी मध्ये, आणि जे कॉमन आहे ते याच्यामध्ये घेतलं, आणि बाकीचे जे नंबर आहेत ए चे एलिमेंट्स इकडे बाहेर, बी चे एलिमेंट्स इकडे. त्या रेषा तुम्ही ओढल्या नाही तरी चालतं, ते असे दाखवले तरी गोल करून तरी चालते. ठीक आहे. तसंच दुसरं एक्झाम्पल्स 1, 3, 9, 11 आणि 13 आणि 1, 9, 11 याचं इंटरसेक्शन काय होईल. जे कॉमन आहेत ते लिहायचे आपलं. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू असं लिहायचं पहिलं. द एलिमेंट्स 1, 9, 11 आर कॉमन इन सेट ए अँड बी. ए इंटरसेक्शन बी इन ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये 1, 9, 11 हे कॉमन आहे. बट बी इज इक्वल टू 1, 9, 11 ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी, कारण याच्या बी मध्ये तेवढेच आहे. म्हणून मग आपण ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी सुद्धा दाखवू शकतो. म्हणजे ए मध्ये बी आपण
करू शकतो, कारण की तो पूर्ण इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये, म्हणून आपण असं अंदर दाखवलेले आहे वेन डायग्राम. हिअर सेट बी इज द सबसेट ऑफ ए, आणि इथं बी हा सबसेट आहे म्हणून बी हा सबसेट ए आहे. देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी असे दाखवतो. सिमिलरली इफ बी इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी आहे तर बी इंटरसेक्शन ए सुद्धा दाखवू शकतो इज इक्वल टू बी दाखवलं. देन बी हा सबसेट आहे ए चा, असं सुद्धा आपण याच्यामध्ये लिहू शकतो. आपल्याला याच्यात लक्षात ठेवायचं आहे काय, प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स. याच्या काही इंटरसेक्शनच्या प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचं. ए इंटरसेक्शन बी तसाच तो बी इंटरसेक्शन ए सुद्धा होतो. दोन मध्ये इफ ए सबसेट ऑफ बी देन ए हा इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए असं दाखवतो. पहा, ए जर बी चा सबसेट आहे तर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए होतो. तसंच इफ ए इंटरसेक्शन बी आहे इज इक्वल टू बी, देन बी हा सबसेट आहे ए चा असं होते. याचे अपोजिट आहे ते सगळं. 3, 4 ए इंटरसेक्शन बी सबसेट ए अँड ए इंटरसेक्शन बी सबसेट बी असंही होते. ए इंटरसेक्शन complement is A is equal to not 0. A intersection A is equal to A असं होऊ शकते. A intersection not 0 is equal to not 0. Take different example sets and verify the above mentioned properties. या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपले लक्षात राहिल्या तर आपले ते समजून जाईल. आता इंटरसेक्शन सेट्स पाहिला. आता दुसरा पाहू आपण डिसजॉइंट सेट. डिसजॉइंट सेट, let A is equal to 1, 3, 5, 9 and B is equal to 2, 4, 8 are given. Confirm that not a single element is common in set. दोन्ही याच्यात एकही कॉमन नाही. A and B these sets are completely different from each other. हे वेगवेगळे आहेत. So that A and B are disjoint set. Observe its Venn diagram. म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच सेम नाही ते सेट्स काय होतील, A and B are disjoint set. A and B एकदम डिफरन्स, त्याला डिसजॉइंट म्हणजे ते जॉईंट होत नाही, होऊ शकत नाही. ऑब्झर्व द ए सेट ए बी सी गिवन Venn diagram and write which of these are disjoint sets. Disjoint set A and C होईल. A and C होईल या Venn diagram मला. याच्यामध्ये पहा ऍक्टिव्हिटी 1 दिलेलं याच्यात ते झाले. डिसजॉइंट सेट पाहिला. दुसरी ऍक्टिव्हिटी लेट द सेट ऑफ इंग्लिश अल्फाबेट be the universal set. The letter of word laugh is one set and the letter of word cry is the another set. We can say that these are two disjoint sets. Observe that intersection of these two sets is empty. हा युनिव्हर्सल सेट मध्ये हे दोन सेट दाखवले, लाफ आणि क्रायचे. त्याच्या अंदरमध्ये कोणते दोन्ही काय डिसजॉइंट सेट आहेत. कोणते, लाफ अँड क्राय. हे इथं लाफ अँड क्राय डिसजॉइंट युनिव्हर्सल सेट मध्ये दोन डिसजॉइंट सेट आहेत. पहिले पाहिलं इंटरसेक्शन सेट, दुसरा डिसजॉइंट सेट्स. आता युनियन ऑफ टू सेट्स हो, युनियन ऑफ टू सेट्स. लेट A and B two given sets, then the sets of all elements of set A and B is called the union of two sets. It is written as A opposite at the intersection A union B and read as A union B. A union B हे दाखवलेलं आहे, include in A and B. एक्झाम्पल मध्ये ए -1, -3, -5, -0, B is equal to 0, 3, 5. A union B is equal to -3, -5, 0, -1, 3,
5 म्हणजे टोटल सगळे लिहिले आपण 4 3 7 काय फक्त जो डबल झालेला आहे काय म्हटलेलं आपण युनियन म्हणजे एकत्र येणे सर्व एकत्रित लिहिलं आपण काय लिहिलं -3 -5 0 -1 दोन्ही याच्यात 0 कॉमन आहे तो एकदाच लिहिला परत परत लिहायचं नाही 3 आणि 5 हे झालं युनियन नोट दॅट ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए असं सुद्धा आपण लिहू शकतो जो नंबर सारखा आला तो एकदाच लिहायचा परत परत रिपीट झाला तर परत परत रिपीट येणार नाही जसं आपण अगोदर पाहिलं होतं ते रिपीट त्याच्यामध्ये आपण ते रिपीट घेत नव्हतो तसंच याच्यामध्ये सुद्धा आहे युनियन ऑफ टू सेट्स मध्ये आता वेन डायग्राम दिलेली आहे याच्यावर ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिसनिंग मेथड ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिसनिंग मेथड आपल्याला लिहायचं आहे यू म्हणजे युनिव्हर्सल सेट्स लिहायचं आपल्याला याच्यामध्ये किती नंबर आहेत ते युनिव्हर्सल सेट मध्ये सगळे दिले 1 2 3 4 5 6 हे लिहिलेले 1 2 3 4 5 12 पर्यंत आहेत 12 पर्यंत सगळे लिहिले मग ए लिहिला ए मध्ये काय येणार 2 4 6 8 10 हे 2 4 6 8 10 ए इंटरसेक्शन बी मग ए इंटरसेक्शन बी मध्ये काय ए आणि बी दिलेला आहे का बी आपल्याला इथं काढावं लागेल ह्या आधी दिलेला बी मधले हे सगळे 1 3 5 7 8 10 हे लिहिले बी मग ए इंटरसेक्शन बी म्हणजे याच्यामध्ये कॉमन काय ते आपण याच्यामध्ये लिहिले बरोबर आहे इंटरसेक्शन बी मध्ये इंटरसेक्शन बी मध्ये नाही इंटरसेक्शन नाही आहे काय युनियन आहे आताच पाहिला आपण युनियन ए युनियन बी मग युनियन मध्ये सर्व एकत्र लिहायचे तर फक्त जे रिपीट झाला तो नंबर याच्यामध्ये लिहायचा नाही आणि ए इंटरसेक्शन बी मध्ये सारखे पाहिजे का 8 आणि 10 आहे फक्त म्हणून तो 8 आणि 10 लिहिला कॉम्प्लिमेंट्स ऑफ ए लिहायचा आपल्याला कॉम्प्लिमेंट्स ऑफ ए कसा लिहितो आपण कॉम्प्लिमेंट्स ऑफ ए जो याच्यामध्ये युनिव्हर्सल सेट मध्ये जे राहिलेले हे सोडून जे राहिलेले ते लिहायचे आहेत म्हणजे 2 सोडून दिला 2 4 हे सगळे हे नंबर सोडून दिले जे राहिले ते 12 पर्यंत आपण याच्यामध्ये लिहिले झाला ए कॉम्प्लिमेंट्स बी कॉम्प्लिमेंट्स काय बी मधले जे आहेत याच्यामधले सोडून जे राहिले ते आपण याच्यामध्ये लिहिले त्याला म्हणतात बी कॉम्प्लिमेंट्स आता ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट्स लिहायचा आपल्याला ए युनियन बी चा ए युनियन बी कुठं आहे ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट्स म्हणजे हे नंबर सोडून त्याच्यातले जे राहिलेले ते आपल्याला याच्यात लिहायचे राहिलं काय 9 11 आणि 12 9 11 12 याच्यात नाही ते आपण लिहिले याचा कॉम्प्लिमेंट झाला आणि ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट्स काढायचा ए इंटरसेक्शन बी आपण काढलेला हे इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट्स म्हणजे हे 8 आणि 10 सोडून द्यायचे 8 आणि 10 सोडून द्यायचे बाकी जे राहिलेले ते सर्व लिहून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये असे ठीक आहे आणि हे लास्ट एक्झाम्पल 3 च पाहू आपण हे समजून घेऊ नंतर ए आणि बी दिलेला आहे लेट अस ड्रॉ इट्स वेन डायग्राम ए आणि बी ची वेन डायग्राम ड्रॉ केली ए युनियन बी इज इक्वल टू युनियन म्हणजे एकत्र हे सगळे एकत्र आपण लिहिले ऑब्झर्व दॅट ए अँड ए युनियन बी हॅव द सेम एलिमेंट्स हेन्स if b subset of a then a union b is equal to a सुद्धा आपण लिहू शकतो प्रॉपर्टीज मध्ये आपण पाहिलो b हा a चा सबसेट पण आहे आणि a युनियन b इज इक्वल टू a आपण असं दाखवतो सबसेट आहे म्हणून ठीक आहे हे परत आपल्याला रिमेंबर हे लक्षात ठेवायचं आपल्याला a union b is equal to b union a subset of b then a union b is equal to b a subset a is union b subset a union b a union a complements is equal to universal
ए युनियन ए इज इक्वल टू ए आणि ए युनियन नॉट झिरो इज इक्वल टू ए असं राहील. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट हे